एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन नंबर 28. पहिला एरो डाऊन करून घ्या, त्यानंतर इंट्रोडक्शन सेशनला ग्रीन करून घ्या. Hello. Great job. So well Done. done. त्यानंतर Before we आहे move ahead, टेस्ट युअर let me- नॉलेज. टेस्ट युअर नॉलेजच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे. स्टार्ट करून घ्या. त्यात 4 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे इफ अ फ्यू कॉलम ऑर अ रोज. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन MS एक्सेल ऑनलाईन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन टू इन्सर्ट अ पिक्चर इनटू एन एक्सेल शीट. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे ते तुमचे स्कोर दिसेल. You are doing त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेजच्या खाली नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर आहे 2. स्टार्ट करून घ्या. यात आहेत 5 क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे फ्रॉम वेअर कॅन यू सेट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन यू वॉन्ट टू चेंज द डेट. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन यू हॅव अ चार्ट इन युअर एक्सेल पॅम्पलेट. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन यू शुड डॅश डॅश युअर फाईल बिफोर स्टार्टिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पाहिजे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक नंबर 3. स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट मेक्स मेश AI. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन व्हॉट इज द मेजर क्रिएटिव्ह. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे ते तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक नंबर 4. स्टार्ट करून घ्या. त्यात 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे हाऊ डज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4th नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन व्हाय डज मॉनिटर बॅकग्राऊंड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे पहा तुमचा स्कोर दिसेल. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. क्लिक करा. स्टार्ट करून घ्या. यात आहेत 3 क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आहे इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च व्हर्टिकल टाइमलाईन पॅम्पलेट. तर स्टार्ट करून घ्या. ते सर्च बारवर क्लिक करा. त्यानंतर व्हर्टिकल टाइमलाईनवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा. आन्सर सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन नाव डिलीट द अबाउट टॅब गिव्हन वर्कशीट. स्टार्ट करून घ्या. इथे अबाउट टॅबला डिलीट करायचं आहे. इथे सेल ग्रुपमध्ये जाऊन डिलीट ऑप्शनवर जावा. त्यानंतर डिलीट शीट करून घ्या. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन सर्च फॉर द स्पोर्ट साइन अप शीट पॅम्पलेट. स्टार्ट करून घ्या. तर इथे सर्चवर क्लिक करा. त्यानंतर इथे आहे स्पोर्ट साइन अप शीट. क्लिक करा. त्यानंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा. आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे ते तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करून घ्या. यात आहेत 4 क्वेश्चन्स. स्टार्ट करून घ्या. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द राईट स्टेप. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड नंबर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या.
त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, इन ऑनलाईन MS एक्सेल फाईल. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन, यू विल नीड. या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच द फॉलोइंग टूल. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा स्कोअर पाहायचं, स्कोअर डिटेल मध्ये जाऊन येथे तुमचं स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ. तर स्टार्ट करून घ्या. यात आहे तर 5 क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे सेव्ह द गिवन एक्सेल टेम्पलेट ऑन युअर डेस्कटॉप विथ नेम. तर स्टार्ट करून घ्या. स्पोर्ट साइन अप शीट या नावानं आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करून घ्यायचं आहे. कॉपी करून घ्या. फाईल मध्ये जावा, सेव्ह ॲज मध्ये जावा, डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉपवर क्लिक करा, सेव्ह करून घ्या. आन्सर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट B2 and enter the given text. स्पोर्ट साइन अप शीट इट मेक अ बोल्ड. स्टार्ट करून घ्या. इथे स्पोर्ट रजिस्ट्रेशन सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे फॉन्ट ग्रुप मधून बोल्ड अप्लाय करा. त्यानंतर सबमिट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन, इन्सर्ट अ पिक्चर एनी पिक्चर फ्रॉम युअर कॉम्प्युटर. तर स्टार्ट करून घ्या. B1 ला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट मध्ये जावा, पिक्चर ऑप्शन मध्ये जावा. इथून डेस्कटॉपवरचं एक पिक्चर अप्लाय इन्सर्ट करून घ्या. त्यानंतर सबमिट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे चौथा, डिलीट द हॉरिझॉन्टल शीट. तर स्टार्ट करून घ्या. तर हॉरिझॉन्टल शीट डिलीट करायचं आहे, ते क्लिक करा. तर डिलीट सेल ग्रुप मध्ये जावा. तिथे डिलीट शीट आहे, डिलीट करून घ्या. त्यानंतर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन, सिलेक्ट द कॉलम A अँड डिलीट द इट. तर स्टार्ट करून घ्या. A कॉलमला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डिलीट ऑप्शन मध्ये जाऊन डिलीट शीट कॉलम करून घ्या. त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपलेले आहेत. त्यानंतर एंड एक्झाम करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे तुमचे स्कोर. त्यानंतर आहे सेशन कम्प्लिटेशन टेस्ट. स्टार्ट करून घ्या. यात आहेत 10 क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे, इन द सायन्स लॅब यू नीड. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, अ डिझायनर इन युअर स्कूल. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, युअर म्युझिक टीचर वॉन्ट्स टू लिसन. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, ड्युरिंग अन ऑनलाईन मीटिंग. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन, व्हाईल अप्लाइंग फॉर अ गव्हर्नमेंट ID. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन, यू अटेंड ऑनलाईन क्लासेस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, व्हाईल रेकॉर्डिंग सॉन्ग ऑन युअर कॉम्प्युटर. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन, अ स्कूल लॅब ॲज अ लर्निंग. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन, इफ युअर स्कूल कम्प्युटर लॅब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, युअर अंकल वर्क इन अ शॉप. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे तुमचं स्कोअर दिसेल. त्यानंतर त्याच्या खाली होमवर्क आणि MSAT बुक हे दोन्ही ग्रीन करून घ्या. ते सगळे ग्रीन झाल्यानंतर तुम्ही सेक्शन पाहून घ्या तुमचं कंप्लीट आहे का. तिथे ग्रीन पट्टी आला असेल तर सेक्शन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद.